आता बघणार आहोत टॉप 9 मोठ्या बातम्या। मनोज जरांगे पाटील मालवणच्या दिशेने रवाना। आज मालवणमध्ये मुक्काम केल्यानंतर उद्या राजकोट किल्ल्यावरील पुतळा दुर्घटनेची पाहणी करणार। मुक्कामी जातोय कारण इथून 650 किलोमीटर आहे, त्यामुळे मालवणलाच आम्ही मुक्कामी चाललोय। 1 तारखेला सकाळी राजकोट किल्ल्याला छत्रपती शिवरायांच्या स्मारकाला आम्ही भेट देणार आहेत। राज्यात तिसरी आघाडी होण्याची शक्यता। संभाजीराजे छत्रपती आणि बच्चू कडू यांच्यात पुण्यात बैठक होणार। सूत्रांची माहिती। सर संभाजीराजे छत्रपती बच्चू कडू यांच्याकडून जरांगेंना युतीचाही प्रस्ताव दिला जाण्याची चर्चा। शिंदे गटाचे मंत्री तानाजी सावंतांचं पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य। सार्वजनिक पाणी पुरवठ्याचा प्रश्न विचारताच सावंतांनी शेतकऱ्याची अवकात काढली। मला कुणी काही बोललं तरी माझ्या अंगाला काही भोकं पडत नाहीत। तानाजी सावंतांच्या वक्तव्यानंतर अजित पवार यांची प्रतिक्रिया। तानाजी सावंतांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज। मुख्यमंत्र्यांनी तानाजी सावंतांना भेटीसाठी बोलवल्याची सूत्रांची माहिती। तानाजी सावंतांना मुख्यमंत्र्यांनी समज दिली आहे। सुधीर मुनगंटीवारांची माहिती। तर कुणीही शेतकऱ्याची लायकी काढू नये, तानाजी सावंत यांच्या वक्तव्यानंतर मुनगंटीवारांचा सावंतांना सल्ला। तानाजी सावंतांनी शेतकऱ्याची अवकात काढल्यानंतर अजित पवार गट आक्रमक। बीडमध्ये अजित पवार गटानं मंत्री तानाजी सावंतांच्या प्रतिमेवर खेकडे सोडले। शेतकऱ्यांसोबत मस्तीची भाषा करणं आम्ही खपवून घेणार नाही। शेतकऱ्यांना अर्वाच्य भाषेत बोलणाऱ्या पुढाऱ्याला धडा शिकवणार। शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचा तानाजी सावंतांना इशारा। शरद पवारांनी केंद्र सरकारची Z+ सुरक्षा नाकारली। आपल्याला वेगळ्या सुरक्षेची गरज नसल्याचं पवारांकडून स्पष्ट। तर खासगी वाहनासह गाडीत 2 सुरक्षा रक्षक ठेवण्यास पवारांनी नकार दिल्याची सूत्रांची माहिती।